तर नमस्कार भावांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका आद्याभाऊ स्वागत करत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आपण आलोय रानात आणि रानात म्हणजे काय आज सुट्टी आहे. काय उठली आता उठून आता आंघोळ केली, आंघोळ करून आले तर खाली झाले. सकाळी जाताना मग की पप्पा म्हणजे बोर चालू केले, बोर बंद केले. आता मस्त मी आता बोर बंद करून आता वर टाकी सोडले. आवरून आपल्याला गावात तर जायचं आहे. गणाभाऊ पण याल्यात, गणाभाऊचं काही काम आहे म्हणे. मग आपलं जे कुठं भेटायचं हे आहे ठिकाण आहे ते तुम्हाला माहितीच आहे, द लक्ष्मी पान शॉप. त्याशिवाय पर्याय कुठं नाही. निवांत बसण्याचं खाण्याचं निवांत ठिकाण एकदम म्हणजे आपलं लक्ष्मी पान शॉप. आता जरा एक्सपांड केलेत, तिने बिझनेस एक्सपांड केलेत, तर ते पण दाखवूच तुम्हाला. काही दिवसात काही वेळात होईलच, ते काही दिवसात होईल, पूर्णपणे नीट तयार होईल. तेव्हा तुम्हाला दाखवूच कसं काय काय आहे. तर ते बघण्यासाठी तुम्ही नक्कीच आपलं सबस्क्राईब करा, टचमध्ये राहा मित्रांनो. तर आता बोर बंद केले, तर मग तिथे आवरून मी का थांबलो माहिती आहे का? मेन म्हणजे आज दुलवड आहे, दुलवड आहे. त्यामुळे काय विषय होती, आमच्या इथं दोरी बिरी हळवून असं पकडते तो थांबवतात. मग पोरं बारकी पोरं असं थांबवतात. आमच्याकडे पैसे नाही ते, मग कुठलं त्यांना द्यायचं. त्यामुळं मग मी काय म्हणलो, 11-12 वाजता जाऊया बाहेर. म्हणजे ऊन पडलेलं असते आणि सगळी गेलेली असतात बाहेर, तर बरं पडतंय ते. तर 12 दरम्यान आपण निघूच. तर चलो. तर आपण आता चाललेलो आहे गणाभाऊकडे. गणाभाऊची फोन येऊन गेलेले आहेत दोन, आल्यात तिने उशीर झाला. पिशवी आपल्याकडे आहे, काय काम आहे म्हणे त्यांचं लक्ष्मीपान शॉप मध्ये. मस्तपैकी पिशवी घेऊन जाऊ, देऊ तिथे काय काय बघू, काय काम होते काय नाही. तर मग आपलं रिटर्न दुपारात निघल्यामुळे काय तर फायदा तर झालाय, कोण अडवलं नाही काय नाही. तर चला बघूया. आता डायरेक्ट भेटू कसं आहे, डायरेक्ट भेटू आपण लक्ष्मीपान शॉप मध्ये. कारण काय माहिती आहे काय, ऊन पण नाही आहे, त्यामुळे जरा उन्हाचा त्रास होतो भावा. चला भेटू मित्रांनो. अशा पद्धतीने आपल्याला गणाभाऊ भेटलेले आहे. काय माहिती सकाळपासून फोन लावला त्याने, मग आले आपण आता. तसं बघायला गेलं तर बऱ्यापैकी 100 रुपये तर सकाळी निघलो असतो तर महावीर इलेक्ट्रिकल्समध्ये काही सरकारांचं की बिझनेस एक्सपांड झालेला आहे, जरा वाढवलेला आहे. तर त्याचं आमचं जरा वायरिंगचं काम आम्हीच घेतलं त्याचं बऱ्यापैकी. मग ते सगळं झाल्यानंतर मग तिथं आपण सगळं दाखवू तुम्हाला काय काय आम्ही केलंय. तर ते चालण्यासाठी तुम्ही ते बघण्यासाठी काही 3-4 ब्लॉग जातील पुढे, तेव्हा तुम्हाला दाखवतो. जेव्हा चालू आहे प्रोसेसमध्ये वर्किंग चालू आहे, तर बघून पुढे कसं काय काय होतंय सांगू. तर भावानं कसा विषय झाला म्हणते, आपण जाईल तिथं काय आणि जाईल तिथं काम आपलं होत नाही. त्यामुळे परत आणि आपली पिशवी घेऊन परत आणि आपण आलेलो आहे. ते काम आता डायरेक्ट गेले पुढच्या मंगळवारी काम केलेलं. एक प्रकारे बरंच झालं, कारण मला झोप जाऊन मस्तपैकी झोपायला आहे. तसं पण काय झालं, दुकानात मटेरियल नाही गेलं, तिकडे दुकानदार नव्हता तो, त्यामुळे तर तो पिशवी आत घेऊन जाऊ, ठेवून टाकून जाऊन झोपून टाकू. गाणं संध्याकाळी जाऊन भेटायचं आपण. तर चालू झोप काढून मी त्यांना झोपायला. तर चला झोपून. तर मित्रांनो आपण झोपलेलो पण नाही, झोपून आता डायरेक्ट 7 वाजता 7 वाजल्या होता. 7 वाजल्यात आणि भावानं सांगितलेलं की बाबा 6:30ला म्हणजे आपण जेवायला निघायचं, कारण का तिथे गर्दी येते म्हणून. आणि अजून इथंच आहे 7 वाजले म्हणजे. आता उठले आवरून मस्त खाली आले. आता गणाभाऊचे 5-6 फोन येऊन गेले, चालायचे उद्या बघू उद्या, कारण का आपल्या सुट्टीच आहे. तर चला डायरेक्ट भेटू. आता आदित्य माझ्याकडे गल्लीत, आपल्या जुन्या गल्लीत, तिने आता पाक चिडल्या, शिवाबिवा झाल्या. मग जाऊन आता पहिला भेटू त्यांना.
त्यांना येऊन जाऊ. चला माणूस हे माणूस येण्याकारणी मला लवकर बोलवून घेतलाय माहिती आहे तुम्हाला. आता तुम्ही सांगा, याला 4ला बोलवल्यावर ह्यो गाडी येणार 7ला म्हणल्यावर त्याला कितीला बोलवायला पाहिजे? अरे पण आपल्याला जायचं आहे कितीला? काय अरे जायचं असं ते म्हणून मला माहिती बरोबर आहे होतं, भावा. म्हणूनच सांगतो. 7:30ला जायचं आणि उगाच लवकर बोलून घेतले. काय उपयोग आहे तुझा? एकट्याने कंटाळलेला आहे मस्तपैकी पद्धतशीरपणे. मित्रांनो आता गावाला सगळे विचारून झाले जेवायला येणार काय, जेवायला येणार काय, तर कोण आलं नाही. शेवटी आडामाडा चेंज झाले. ह्यो एक माणूस आहे, मी एक आहे, नाही ह्यो एक आहे. असं नाही यात. ए पटकाड पुढे घे. हा दिसला काय तुम्हाला? गरीब माणूस परवाच्या ब्लॉग मधला. आता मस्तपैकी चाललोय गावरानला. आता परवा हाकललेली तिथनं, म्हणजे गर्दी होती टीव्ही मला. आता जाऊया बघूया काय गर्दी आहे काय, नाहीतर मग आणि परत यायचं आपलं याला कुठं रे ते आणि परत यायचं वेदांतला मग आणि परवा सारखं कच्च्या रस्त्यावरून द्या. चला मला आता डायरेक्ट भेटू गावराच्या हॉटेलमध्ये. मस्तपैकी पोटाला काय तर खाऊ, जागा गावली तर नाहीतर मग आपलं आहेच शेवटी कागली मामा. तिथं फक्त बसायला करते, असं जेवायला करते नसत्या. त्यामुळे काही अडचण नाही, कधी पण जावा कधी पण या असा विषय आहे तिथं. चला पहिला जाऊया गावरांमध्ये. गावरांमध्ये मस्त रस्ता आहे खाडखूट खाडखूट, गाडीची वाट लागते. जेवण चांगलं मिळते, बाकी काय विषय नाही, त्यासाठी यायचं. रस्ता काय तर आज ना उद्या होईलच. तर आपण त्याच्याकडला 12 आहे कारण तिकडं काय जायचं नाही. आपण कडला जेवायला जायचं फक्त. तर चला बघू आज गर्दी आहे काय. गर्दी असली की भरच्या भर गाडी वळवायची. मला आज बंद दिसायला इथे. नाही चालू आहे गर्दी पण नाही आहे. वा मित्रांनो टायमावर आले पण. चला जेवायला मिळते बाबा आज. आज काय हकलत नाहीत आपल्याला. तर मित्रांनो, आपण आलेला आहे इथं गावरांमध्ये. बघू शकता गर्दी जरा आज कमी वाटाल्या मागच्या वेळेपेक्षा. आदित्य भाऊ कडनं आपल्याला जेवण आहे. आदित्य भाऊ इथं एक माणूस आपल्या बरोबर. यांचं नाव आहे प्रज्वल साहेब. साहेब आहे तुम्ही. मला जेवण तुम्ही देणार ना? त्याचा म्हणजे 12वीचे पेपर संपले तुमचं, त्यामुळं चेन हे देखो गरीब लोग ये ऐसे होते हैं. गरीब खोटी आहे चेन कान में देखो, ये कान में ये गरीब लोग होते हैं. ऐसे गरीब लोग मेरे को भी ऐसा गरीब बनना है. आता आमचं घर बघायचं आणि आमचं घर बघायचं. घर कोणाचं मोठं आहे आणि सांगायचं आता. तर भावानो, तर मला आता जेवणाची ऑर्डर दिली, आता जेवण घेऊ सटकू आपण बाहेर. आज नशिबाने जागा पण मिळाली आपल्याला, नाही तर कधी जागा मिळत नाही, गर्दी ठीक असते इथं. चला मला आता ताटीला तेवढ्यात जेवण घेऊ आपण मस्तपैकी, पोट भरून घेऊ, मग सटकू आपल्या घराकडे. काय माया म्हणजे काय गाड दिले तर दिले सरकार आमचे. सरकारकडे 220 जायचं. एवढं पेट्रोलची गाडी घेऊन आले, मस्तपैकी कानात चेन घेऊन वाली गेली वाहून आले. सोने आमचं बघा रिकामा हात आहे तिकडे, काय उपयोग नाही. माझ्या हातात पण काय माझ्या हे अंगठ्या द्या बघा, अंगठ्या खोटे आहेत सगळ्या. सांगायलाच फक्त द्या, बाकी काही नाही. चला डायरेक्ट आता जेवून झाल्यावर भेटू डायरेक्ट. तर मस्त विगत आपण जेवून आलोय, पोटपीठ एकदम पॅक झाले. आता आपल्याला आदित्य भाऊनी मस्तपैकी रेड बुल दिलेला मला बघा, जिरा रेड बुल. तर एवढं पैसे कुठून नाही, जिराच आहे बाकी काय नाही. फक्त वरनं स्टिकर काढलेला आहे त्याचं. हां, एवढं पैसे कुठून येतात सर तुमच्याकडे? त्यांचं म्हणजे नवीन बिझनेस चालू केले. गलती से सच बोलते आहे का? हां, ते चुकून निघालं. ते बिझनेसचं नाव ते नाही आहे, बिझनेसचं नाव वेगळं आहे. तुम्हाला कधी तर तिथं व्हिडिओ ब्लॉग दाखवणारच एक ना एक दिवस. झालंय पोट भरले आता. इंडिया सिग्नल आले घेऊन असं पाडला, म्हणजे आम्ही लोक बोलतो सबको बोलतो. बरोबर आहे. गाडी चने जिंकला पाहून आपल्या म्हणजे असं त्या हॉटेलवाल्याला देऊनच आला सगळं. घे दान, घे लगेच दान. बघा, 1 कोटीच्या मालकाला 50 चेन देऊन आला.
50,000ची नव्हती खरं तर 3 तोळा ना आता बघा किती होते 2-3 लाख रुपये येडे तिला 5 लाख रुपये होते. आता लाखाचा मालक रे विषय आहे काय आम्ही त्याच्यापेक्षा 4-5 वर्ष मोठा असून आमच्याकडे रुपयाचं काय नाही हे पण घेतले डबडा आणि हे मार घेतले खरे तर हलक्यात नाही FZ गरिबाचा विषय नाही तर आता डायरेक्ट भेटू तेरवाडात एवढं जरा सपू मालकाने दिलेला आम्हाला आणि भेटू डायरेक्ट तेरवाडात भावांना आता पण जेवण खाऊन मस्तपैकी आता आले आपल्या घरात गंजे गडावर तर आता मस्तपैकी झोपून टाकू आणि उद्या उठायचं आहे लवकर काय नाही उद्या पण सुट्टीचा त्यामुळे निवांत आज उठले तसंच उठायचं चला भेटू अशाच प्रकारे उद्या संध्याकाळी 5 वाजता तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा आणि घंटी टन वाजत तर चला भेटू उद्या संध्याकाळी 5 वाजता